सिंहस्थ कुंभमेळा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने यंत्रणांनी तपशीलवार प्रस्ताव सादर करावेत। जिल्हा अधिकारी जलज शर्मा। आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026 च्या अनुषंगाने सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आवश्यक साहित्याचे तपशीलवार प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिल्या। जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत जिल्हा अधिकारी जलज शर्मा बोलत होते। यावेळी नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निवासी जिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ, त्र्यंबकेश्वर नगर परिषदच्या मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के, पर्यटन उपसंचालक मधुमती सरदेसाई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हा अधिकारी जलज शर्मा म्हणाले की प्रयागराज दौरा दरम्यान केलेल्या पाहणी व अभ्यासानुसार आपत्ती व्यवस्थापनास प्राधान्य देऊनच सिंहस्थ कुंभमेळा नियोजन करण्यात येणार आहे। यात नाशिक महानगरपालिका, नाशिक व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्यासह इतर यंत्रणांनी आवश्यक साहित्याची तपशीलवार प्रस्ताव तातडीने सादर करावेत। आपत्ती व्यवस्थापनात काम करताना घटना प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करावी, यासाठी टास्क फोर्स स्थापित करून कामात सुसूत्रता येण्यासाठी प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणारे भाविक लगतच्या जिल्ह्यातील धार्मिक स्थळांनाही भेट देतील, त्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व लगतची इतर जिल्ह्यातील नगर परिषद व देवस्थान ट्रस्ट तसेच रेल्वे प्रशासन यांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा यांच्या मार्फत पत्र देऊन याबाबत अवगत करावे व त्याचे सूचक अभिप्राय घेण्याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सूचित केले। वातावरणातील बदल लक्षात घेता आता तापमान वाढत आहे, त्यामुळे उष्माघाताच्या अनुषंगानेही येत्या आठवड्याभरात आराखडा व प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी सादर करावा। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने इतर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिका व नगर परिषद यांच्याकडील उपलब्ध असलेल्या सुरक्षितता उपकरणाची यादी मागवण्यात यावी, जेणेकरून आवश्यकतेनुसार आपत्तीच्या काळात त्या साहित्याची मागणी करणं सोयीचं होईल। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वायरलेस ट्रेनिंगचे आयोजन करण्यात यावं, अशा सूचनाही जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।